तर मित्रांनो इथे आगमन झालेल्या बघा गावदेवी खानाव क्रिकेट संघाचं आगमन। खानाव क्रिकेट संघाचे सिक्सर मॅन खऱ्या अर्थाने सिक्सर किंग म्हणून परिचित असणारे सचिन सेठ मुंडे युवा नेते शेतकरी कामगार पक्ष यांचं इथे आगमन झालेलं आहे। या क्रिकेट स्पर्धेला मालिकावीर अर्थात बाईक गाडी त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप करण्यात आलेली आहे। मनपूर्वक आपलं स्वागत आहे। तर या दरम्यान अमरभाई बाळूभाई आणि किरणभाई यांचं सुद्धा इथे आगमन झाले। त्यांचं सुद्धा मी आज स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत करतो। आणि वळतोय मॅच कडे दुंद्रे विरुद्ध वाजेपूर। नाणेफेक जिंकली दुंद्रे संघानं आणि पहिली पसंती क्षेत्रक्षणाला वाजेपूर संघाला इथे पाहायला मिळतोय। या वाजेपूर संघाने या वर्षी पहिल्यांदा नाईट्स मध्ये खेळण्याचं धाडस दाखवला। तो वाजेपूर संघाचा खेळ आपल्याला इथे पाहायला मिळेल। याच वाजेपूर संघानं नेरे गावाची डे स्पर्धा गाजवली, तिथे हा संघ चॅम्पियन ठरला होता। तो संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये त्या जोशानं उतरलाय आणि त्यांचा खेळ सुद्धा इथे क्रिकेट रसिकांना निश्चित पाहायला मिळेल। क्षेत्ररक्षकांना विनंती लगेच क्षेत्ररक्षण सजवायचे आणि फलंदाजांना सुद्धा विनंती आपण लगेच मैदानावर सज्ज व्हायचे। दोन पंचांना सुद्धा विनंती करतोय का आपण लगेच सामन्याला सुरू करायचं। इथे सन्माननीय अमरशेठ चौधरी शशिकांतचा कुठल्या आपल्या शुभ असते अमरशेठ चौधरी ज्यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेला 5001 रुपयाचं आर्थिक सहकार्य प्राप्त झालेलं आहे। त्यांचा आपण इथे सन्मान करावा। अमरशेठ चौधरी यांना सन्मानित केले जात आहे। इथे व्यासपीठावर सन्माननीय अमरशेठ चौधरी यांना या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून इथे सन्मानित केले जात आहे। व्यासपीठावर आदरणीय पनवेल तालुका पोलीस पाटील संघटनेचे विद्यमान अध्यक्ष कचरशेठ पाटील साहेब, त्याच्यानंतर रेडगर गावचे विद्यमान पोलीस पाटील आमचे मित्र दीपक पाटील साहेब उपस्थित आहेत। उद्योगपती भारतशेठ भोपी, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ग्रुप ग्रामपंचायत धुंद्रे, माजी सरपंच, आपलं आम्ही ते मनपूर्वक स्वागत करतोय। क्रिकेट स्पर्धेला फार मोठे योगदान। त्याच्यानंतर सन्माननीय काशीनाथ जाधव अध्यक्ष पनवेल तालुका ग्राहक मंच, त्यांना क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून त्याच्यानंतर एम.एस. जोशी पुरस्काराने ते सन्मानित आहे। त्यांना आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने ते सन्मानित केले जात आहे। शशिकांत खुडले आपल्या शुभ असते त्यांचं आपण इथे स्वागत करावं। त्याच्यानंतर इथे मान्यवरांना सन्मानित केले जात आहे। विलास म्हात्रे यांना इथे सन्मानित केले जात आहे। आमच्या गावदेवी क्रिकेट संघ वागडी या कमिटीच्या वतीने विलास म्हात्रे यांना इथे सन्मानित केले जात आहे। त्याच्यानंतर सन्माननीय बालाराम चातुर्दे साहेब यांना इथे आपण सन्मानित करूया। सन्माननीय विठ्ठल पाटील साहेब खानाव यांना क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून इथे सन्मानित केले जात आहे। शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या क्रिकेट स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित तिथे सन्मान केला जात आहे। थैंक यू सो मच। तो यहाँ पर आए तमाम दर्शकों का एक बार फिर से हम स्वागत करेंगे इस नाइट प्रतियोगिता के माध्यम से। मैदान के अंदर हम लौट चलते दोस्तों, एक तरफ वाजेपुर, दूसरी तरफ दुंद्रे क्रिकेट टीम जय सिनार, जिनके हाथ में गेंदबाजी होगी तो सामने बल्लेबाज होंगे मैन इन फॉर्म आमिर पाटिल और उनका साथ निभा रहे कप्तान नीलेश पाटिल। पहली गेंद आएगी सामने जय सिनारे के माध्यम से। टॉस जीता दुंद्रे क्रिकेट टीम ने पहली गेंदबाजी करने का फैसला किया और बल्लेबाजी के लिए न्योता भेजा कि आइए आप पहले बल्लेबाजी करो। और बल्लेबाजी करने के लिए दो खिलाड़ी मैदान के अंदर निकल चुकी है और इस साल की पहली नाइट प्रतियोगिता वाजेपुर क्रिकेट टीम यहां पर खेल रही है। अंपायर का आएगा ग्रीन सिग्नल, मुकाबला होगा शुरू। गेंदबाज तैयार जय सिनारे। यहां पर आए तमाम दर्शक हमारे मंच के ऊपर मौजूद हमारे आदरणीय सभी मेहमान, सभी का हम स्वागत करते और मैदान के इस खूबसूरत दुनिया में लौट चलते। उल्टी गिनती शुरू, 3, 2, 1 लेट्स प्ले। पहली गेंद हल्के हाथ से खेला, इस गेंद को खतरा उठाया था, जोखिम भरा बन सकता था, लेकिन एक रन तब तक पूरा किया बल्लेबाजों ने। अच्छी बल्लेबाजी करने के लिए जाने जाते और पावर प्ले की बात करेंगे। इथे व्यासपीठावर सन्माननीय खानाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय लहूशेठ पाटील साहेब आणि त्याचबरोबर खानाव गाव तांडामुक्त कमिटीचे विद्यमान अध्यक्ष
संदीप दादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे आणि त्याचबरोबर या क्रिकेट स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून बाईक गाडी स्पॉन्सरशिप करण्यात आलेली आहे ते खानाव क्रिकेट संघाचे संघनायक आक्रमक फलंदाज सचिन मुंडे यांचं आगमन मनपूर्वक आपलं सहर्ष स्वागत आहे। मैदान के अंदर हम लोड चलेंगे दोस्तों। पहली गेंद के ऊपर एक सिंगल मिला था, गेंदबाज तैयार होगा जय सिनारे। इस ओवर की अगली गेंद अरे बल्ले से इस गेंद को खेला, गेंद जाएगी लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर। जय भवानी वाजपुर क्रिकेट टीम के बल्लेबाज नीलेश पाटिल के बल्ले से निकलता हुआ ये पहला चौका। मैदान के अंदर हम लोड चलेंगे, गेंदबाज तैयार है। एक अच्छा स्ट्रोक खेला, गैप में गेंद को धकेला, बैक टू बैक दूसरा चौका मिलेगा। टीम की रन संख्या जाकर पहुंच चुके 9 रनों के ऊपर। थैंक यू सो मच। यहाँ पर चौकों की हैट्रिक के लिए लगातार 3 चौकों के लिए धनाजी पाटिल वाजेपुर, इनके माध्यम से 1000 रुपए का कैश प्राइज है दोनों खिलाड़ियों के लिए। और नीलेश पाटिल को यह सुनहरा मौका होगा कि 1000 रुपए का कैश प्राइज जीतने में कामयाब रहेंगे। ये वाजेपुर क्रिकेट टीम भी यही चाहेगी कि रन आए, चाहे वो चौका हो चाहे वो छक्का हो। गेंदबाज तैयार जय सिनारे। ये गेंद हम देख सकते हैं पूरी तरीके से लेग स्टिक के बाहर से गुजरी। अंपायर का इशारा आया कि ये गेंद खराब है। अतिरिक्त रूप में यहां पर बढ़ोतरी होती हुई 1 रन का इजाफा होता हुआ। प्रेशर बनाया था 2 चौके ने, उस प्रेशर के ऊपर और दबाव डाला। एक वाइड गेंद करार अंपायर द्वारा। टीम की रन संख्या 10 10 रनों के ऊपर पहुंच चुके हैं। एक तरफ जय भवानी वाजेपुर और दूसरी तरफ गोपाल कृष्ण दुंद्रे क्रिकेट टीम के बीच में ये कांटे भरी टक्कर। आज की रात का पहले दौर का ये तीसरा मुकाबला। गेंदबाज तैयार, एक बार फिर से जय सिनारे, सामने नीलेश पाटिल। एक और अच्छा स्ट्रोक, खिलाड़ी वहां पर तैनात और बल्लेबाज के पारी का होता हुआ कमाल का कैच, बिग पिच इन द नेट। अपने आप से काफी नाराज, बड़ी मछली जाल में पहली सफलता दुंद्रे क्रिकेट टीम के नाम। थैंक यू सो मच। बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे लेकिन एलिवेशन नहीं मिला, ताकत नहीं लगा सके स्ट्रोक के पीछे और पहली सफलता मिली जय सिनारे को। पहला छटका लगा वाजपुर क्रिकेट टीम को 10 रनों के ऊपर। अच्छी शुरुआत की थी बल्लेबाजी से, यहाँ पर सिंगल डबल पर भी जा सकते थे लेकिन सामने गेंद को रखा, लॉलीपॉप था। बिल्कुल जिस तरीके से शेर का शिकार करने के लिए हमेशा बकरी उनके सामने लाई जाती है और ये बकरी की तरह गेंद रखी थी सामने, ललचाया बल्लेबाज को कि मुझे इस स्ट्रोक के ऊपर आप बड़े स्ट्रोक खेल कर दिखाओ। और वहां पर खिलाड़ी तैनात थे प्रोटेक्शन करने के लिए और यहां पर रनों को बचाया और बल्लेबाज को वापस भी भेजा। 4 गेंदें गुजर चुकी है, टीम का टोटल स्कोर 10 10 रन। गेंदबाज तैयार जय सिनारे, सामने होंगे आमिर पाटिल। खोद कर निकाला इस गेंद को, खिलाड़ी तैनात है शॉर्ट स्क्वायर के क्षेत्र में। 1 ही रन मिलेगा, 1 से ज्यादा कुछ नहीं है। चोर बदले बल्लेबाजों ने। तीसरे नंबर का खिलाड़ी संदेश पाटिल, वाजीपुर क्रिकेट टीम की क्या रणनीति है यहां पर, क्योंकि जब भी डे प्रतियोगिता में हमने देखा है कमाल के इनफॉर्म चलने वाले आमिर पाटिल और समीर पाटिल हमेशा पारी की शुरुआत करने के लिए आ रहे थे, लेकिन यहाँ पर नाइट प्रतियोगिता में रणनीति अलग बनाई। नीलेश पाटिल पारी की शुरुआत करने के लिए आए और तीसरे नंबर के ऊपर भी संदेश पाटिल को मौका मिला। तो किस प्रकार की सोच है यह हमारे समझ से परे, लेकिन अंतिम गेंद आएगी पहले पावर प्ले की। फुल टॉस गेंद संदेश पाटिल के लिए, मौका मिला, लगाया चौका नहीं, लगाया छक्का। पहली ओवर की हुई समाप्ति, टीम का टोटल स्कोर रफ्तार से जाकर पहुंचा है 17 रनों के ऊपर। शशिकांत कुटले स्पॉन्सर गावदेवी स्पोर्ट्स क्लब टीम 1 नंबर नामदेव जमदार
यू सो मच आदरणीय नामदेव शेठ जमदाड़े जिनके माध्यम से ये नाइट प्रतियोगिता यहाँ पर हम देख सकते हैं पिछले साल भी कमाल की लोकप्रिय हुई थी और इस साल भी दर्शकों की तादाद जैसे जैसे फिनाले सामने आएगा तब से जहां पर दर्शकों की तादाद बढ़ती चली जाएगी। मैदान के अंदर आज का दूसरा दिन है और दूसरे दिन भी दर्शकों ने पसंदी दी है इस टूर्नामेंट को और कई सारे दर्शकों का हम स्वागत करेंगे। दर्शकों के बिना क्रिकेट बिल्कुल फीका फीका सा नजर आते। सोचो दोस्तों सिर्फ 11 खिलाड़ी मैदान के अंदर खेल रहे और दर्शक एक भी नहीं, क्रिकेट खेलने को मजा नहीं आएगा। लेकिन यहाँ पर चारों ओर दर्शक इन खिलाड़ियों का हौसला अफजाई करने के लिए नितिन माली आएंगे दूसरे नंबर के गेंदबाज। दूसरा पावर प्ले, टीम का टोटल स्कोर है 17। अमीर पाटिल अब तक खामोशी के साथ 2 गेंद में 2 सिंगल बनाकर अभी तक मैदान के अंदर जिंदा है। इस ओवर की पहली गेंद, दूसरा पावर प्ले, नितिन माली ऑन स्ट्राइक, अमीर पाटिल। पहली गेंद पटकी भी गेंद जरूर करी थी, शायद उनके बल्ले का अंदरूनी किनारा लगा था उस गेंद के ऊपर। रन चुराना चाहते लेकिन मना किया। अच्छा बैकअप हम देख सकते धुंधरे क्रिकेट टीम के माध्यम से थ्रो को बचाने के लिए, ओवर थ्रो के रन बचाने के लिए, लेकिन कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। वाजिबपुर क्रिकेट टीम को डॉट गेंद की समाप्ति होती हुई पहले ओवर में 17 बने। वाजिबपुर क्रिकेट टीम की बात करेंगे तो इस साल कमाल की फॉर्म में चल रही है, लेकिन नाइट प्रतियोगिता की शुरुआत भी जीत के साथ करना चाहेगी। तो धुंधरे क्रिकेट टीम की बात करेंगे, अपने फॉर्म से जूझती भी नजर आई थी 2018-19 में, लेकिन कोशिश करेंगे यहाँ पर अच्छा प्रदर्शन करें। बाउंसर से वार करना बखूबी से जानते। पहली गेंद शॉर्ट पे की, ये गेंद भी शॉर्ट पिच लेकिन धीमी रफ्तार थी, पेस यहाँ पर कम करी गई जहां पर बिल्कुल उनके कंधे के ऊंचाई से गेंद गुजरी और यहाँ पर हम देख सकते हैं डॉट गेंद की समाप्ति होती हुई। पहली ओवर की अंतिम गेंद के ऊपर छक्का लगाया था संदेश पाटिल ने और उन्होंने बताया था कि इसलिए मुझे तीसरे नंबर के ऊपर भेजा गया है। पहली गेंद के ऊपर बड़ा लंबा छक्का आया। टीम का रुका हुआ स्कोर है 17 रन। नितिन माली मैदान के अंदर गेंदबाजी करते हुए। जयेश सिन्हारे ने 17 खर्चे थे, जिस खिलाड़ी के ऊपर सबसे ज्यादा भरोसा किया था उसी ने नैया डुबा दी थी। और नितिन माली जिनके ऊपर दूसरा पावर प्ले की जिम्मेदारी सौंपी और क्या कमाल की खूबसूरत गेंदबाजी चलेगी, लेकिन इस खिलाड़ी को आप ज्यादा देर तक शांत नहीं रख सकते। कदमों का किया था इस्तेमाल, दैट इज अ बिग अंपायर सिग्नल, 6 रन्स। अंधेरी रातों में सुनसान राहों पर, अंधेरी रातों में सुनसान राहों पर हर जुल्म मिटाने को ये तो मसीहा निकलता है, इसे लोग शहंशाह कहते हैं। थैंक यू सो मच। बात है खऱ्या अर्थाने सानिया डीजे साऊंड सिस्टीमचे ओनर्स नितीन पाटील धुंद्रे याचं खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल मित्रांनो। फार मोठं नाव ज्याने साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून लौकिक केलं। इथे नंदुशेठ पाटील माजी उपसरपंच वाकडी क्रिकेटचा आनंद घेतात। या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे। ओ टू मनोहर पाटील। थैंक यू सो मच। पिछली गेंद के ऊपर आया था छक्का, इस गेंद के ऊपर ताकत के साथ दिखाई, पिछली गेंद के ऊपर ताकत दिखाई थी, यहां पर दिखाई नजाकत। आमिर पाटिल के बल्ले से छक्के के बाद ये चौका। मैं खिलाड़ी तू अनाड़ी, मैं अनाड़ी तू खिलाड़ी। थैंक यू सो मच। जैसे सागर भैया हमेशा कहते कि ताकत तो गेंडा भी लगाता है, लेकिन शेर लगाता है ताकत के साथ नजाकत, ताकत के साथ टेक्निक, और टेक्निक दिखाई खिलाड़ी आमिर पाटिल ने और इस गेंद को दे मारा चौके के लिए। टीम का टोटल स्कोर यहाँ पर हम देख सकते हैं 27 रनों के ऊपर। इसी बीच तो बिल्कुल यहाँ पर हमारे जिनके माध्यम से हमने मानगर के मैदान के ऊपर नाइट प्रतियोगिता देखी थी, आदरणीय वैभव दादा पाटिल मानगर, उप सरपंच मानगर नानोसी, लाइव प्रतियोगिता को एंजॉय कर रहे हैं, उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। ऊंचाई था, लंबाई कम, पीछे फील्डर, नीचे फील्डर, आमिर पाटिल जाएंगे बाहर। दुष्यंत ने नहीं की कोई गलती और बल्लेबाज आमिर के पारी का अंत होता बा। शेताच्या बांधावर हमारा चेरोबा बसलाईवर, एका शेताच्या बांधावर हमारा चेरोबा बसलाईवर। तो बिल्कुल अमर शेठ चौधरी इनके माध्यम से सानिया डीजे नितिन पाटिल के लिए 200 रुपए की यहाँ पर इनाम आ चुका है। तो बिल्कुल उनका भी हम तहे दिल से शुक्रिया अदा करेंगे। बिल्कुल चेरोबा
जिनका आज धुंधरे गांव में सबसे बड़ा उत्सव था। सारे खिलाड़ी वहां पर दर्शन कर मैदान के अंदर उतरे पूरी तरीके से। मैदान के अंदर हम लौट चलेंगे, अंतिम गेंद फेंकने के लिए तैयार होंगे नितिन माली, सामने होंगे संदेश पाटिल। लास्ट बॉल ऑफ द ओवर, नितिन माली तैयार। अच्छा स्ट्रोक, लेकिन खिलाड़ी तैनात है सीमा रेखा के नजदीक। बाउंड्री को बचाने के लिए समीर ने कोशिश की थी दूसरे रन की, लेकिन संदेश ने किया माना। 2 ओवर की हुई यहाँ पर समाप्ति। टीम का टोटल स्कोर है 27 रन स्कोर कार्ड के ऊपर 28 रन। तालुक्यात प्रेमाचा अमर चौधारी रुद्रावाला, अमर चौधारी रुद्रावाला, अमर चौधारी रुद्रावाला. मनाचा मोठा किशान लोटा कमी नाही खावा पिवाला, मनाचा मोठा किशान लोटा कमी नाही खावा पिवाला. सिया नाईट क्रिकेट स्पर्धेला ज्याने टी शर्ट स्पॉन्सरशिप ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे, विलास शेठ उसाडकर धुंद्रे यांचं आगमन झालेलं आहे। गावदेवी क्रिकेट संघ वाकडी यांच्या वतीने आपल्याला व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे। हा इथे काही क्षणातच मित्रांनो पनवेल तालुक्यामधले एक दमदार व्यक्तिमत्व, पनवेल महानगर प्रमुख आदरणीय आणि सुप्रसिद्ध उद्योजक रामदास शेठ सेवाले साहेबांचं काही क्षणातच या क्रिकेट स्पर्धेसाठी इथे आगमन होणार आहे। आणि व्यासपीठावर पाहतो मित्रांनो शेतकरी कामगार पक्षाचे खानाव गावचे युवा नेते आणि या क्रिकेट स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून इथे बाईक गाडी स्पॉन्सरशिप करण्यात आलेले आहे तो गावदेवी खानाव क्रिकेट संघाचा सिक्सर मॅन सचिन मुंडे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। मनपूर्वक आपलं सहर्ष स्वागत आहे। सन्माननीय लवशेठ पाटील माजी सरपंच खानाव, संदीप दादा पाटील तंटमुक्त कमिटी अध्यक्ष खानाव यांच्या वतीने सुद्धा क्रिकेट स्पर्धेला 6 संघांना टी शर्ट स्पॉन्सरशिप करण्यात आलेले आहे। आपलंही मनपूर्वक स्वागत। त्याच्यानंतर मानगर नाईट क्रिकेट स्पर्धेचे यशस्वी आयोजक विद्यमान उपसरपंच आदरणीय वैभव शेठ पाटील साहेब यांच्या वतीने या क्रिकेट स्पर्धेला ते शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत व उपस्थित आहेत व्यासपीठावर। वैभव शेठ आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। ओ डू मनोर, थैंक यू सो मच। 2 ओवर की समाप्ति 28, दूसरे ओवर में 11 रन आए थे। बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश जरूर की थी इस खिलाड़ी ने, लेकिन फील्डर वहां तक पहुंच नहीं पाए, करी गलती सीमा रेखा के नजदीक फाइन लेग के क्षेत्र में। जब तक गेंद को रोका जाता मिसफील्ड का उठाया फायदा और यहां पर 3 रन आसानी के साथ पूरे करे बल्लेबाजों ने। रन चुराने की क्षमता आपके अंदर होनी चाहिए। अब फिटनेस लेवल यदि आप क्रिकेट खेलते तो आपका बढ़िया होना चाहिए, फिटनेस के ऊपर आपको ध्यान देना चाहिए। और तेज तर्रार दौड़ते विकेटों के बीच में और 3 अंपायर सिग्नल, 3 रन। पवेलियन से आवाज आप ना दे वाजपुर क्रिकेट टीम, आपको एक सूचना है, अंपायर का इशारा आएगा, अंपायर फैसला करेंगे इस गेंद के ऊपर कौन सा नंबर है। डिसीजन पेंडिंग। हा इथे खऱ्या अर्थाने मित्रांनो निश्चित स्वरूपात पेंडिंग डिसिजन असणार आहे। दोन्ही अंपायर आमच्या मैदानाच्या खऱ्या अर्थाने मैदानाची पाहणी करतात आणि रमेश पवार इथे आम्हाला निदर्शनात आणतात। निश्चित स्वरूपात त्यांचा डिसिजन अंतिम निर्णय मानला जाणार आहे। व्यासपीठावर खऱ्या अर्थाने इथे सन्माननीय वैभव शेठ पाटील साहेब जे मानगर ग्रामपंचायत, गुरु ग्रामपंचायत, नानोशी ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आहेत आणि त्यांच्या माध्यमातून 2-3 दिवसा अगोदर खऱ्या अर्थाने नाईट क्रिकेट स्पर्धेची सांगता झाली। एक दैदित्यमान आयोजन आपण मित्रांनो क्रिकेट स्पर्धा आजमावली। त्यांच्या समेत आपण पाहतो सन्माननीय सचिन शेठ मुंडे ज्यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेला बाईक गाडी स्पॉन्सरशिप करण्यात आलेले स्वागत करतो आपलं ओटू मनोहर पाटील। थैंक यू सो मच। तो 3 ही रन मिलेंगे इस गेंद के ऊपर। गेंदबाज तैयार रोहित, शॉर्ट पिच गेंद करी थी समीर पाटिल के लिए, गेंद करी थी डॉट गेंद की यहाँ पर समाप्ति होती हुई। जो पर जैसे जैसे रात आगे बढ़ेगी यहाँ पर सुहाना मौसम, ठंड का मौसम यहाँ पर हम देख सकते हैं माहौल यहाँ पर। लेकिन क्रिकेट का मिजाज है दोस्तों, हमेशा गर्म मिजाज के खिलाड़ी इस खेल को खेलते और क्रिकेट का माहौल कभी ठंडा नहीं होता। 10:36 एग्जैक्टली हो चुके हैं। 27 डिग्री सेल्सियस तापमान मैदान के अंदर। जैसे जैसे इस मैच
माहौल ठंडा है लेकिन समीर पाटिल के इरादे कुछ अलग है। गर्म किया वातावरण और गेंद गई सीमा रेखा पार, सिक्सर। थैंक यू सो मच। तो बिल्कुल कमाल की धुन भी नितिन पाटिल बजा रहे हैं, जहां पर टाइमिंग उनके माध्यम से भी किया जा रहा है, क्योंकि बच के रहना है इस खिलाड़ी से, क्योंकि जहां पर बचेंगे तो और भी लड़ेंगे। समीर पाटिल ने ऐसा जिक्र किया। 15 गेंदें गुजर चुकी है, टीम का टोटल स्कोर 37। ये गेंद हम देख सकते हैं ऑफ स्टिक के नजदीक से गुजरी, अंपायर का कोई इशारा नहीं आया। अच्छी गेंदबाजी, पिछली गेंद फुलर लेंथ की फेंकी, समीर पाटिल ने छक्के के लिए दे मारा। ये गेंद उन्होंने थोड़ी सी शॉर्ट पिच करी, उनके शरीर से दूर करने की कोशिश करी और बिल्कुल वाइड के रेखा के ऊपर से ये गेंद गुजर चुकी है, जहां पर अंपायर से आप बहस नहीं कर सकते। वाजपुर क्रिकेट टीम के बल्लेबाज, पूरी दुनिया आपको यूट्यूब के माध्यम से देख रही है। नए नवेले खिलाड़ी को आपका एक अच्छा उदाहरण आप पेश करो, अच्छा उदाहरण सेट करो। गेंदबाज तैयार, शॉर्ट पिच गेंदे जैसे देखा खिलाड़ी ने कि शॉर्ट पिच गेंदों के ऊपर थोड़े से बैकफुट पर जा रहे, रतीज हमारे सामने आया कि डॉट गेंद की समाप्ति होती हुई 5 गेंदे गुजर चुके हैं। टीम का टोटल स्कोर है 37 रन। अमर सेठ चौधरी इनके माध्यम से हर एक विकेट के लिए 100 रुपए का इनाम है, और जहां पर विकेट हैट्रिक के लिए 500 रुपए का इनाम होगा। धुंधरे क्रिकेट टीम को गेंदबाजों के लिए हर एक विकेट के लिए 200 का इनाम है। मैदान के अंदर हम जाएंगे। गेंदबाज तैयार, रोहित उसटकर। अच्छा स्ट्रोक, गेंद हवा में, 2 खिलाड़ी गेंद के पीछे, पहुंच नहीं पाएंगे कोई। दूसरे के लिए खिलाड़ी निकल चुके हैं और 2 रन का इजाफा होता बा। 2 रनों के मदद से 3 ओवर की हुई यहां पर समाप्ति। टीम का टोटल स्कोर जाकर पहुंचा 39। 39 के ऊपर समीर की बात करेंगे तो समीर ने अब तक 5 गेंदें खेली है और 8 रनों का योगदान। तो संदेश की बात करेंगे तो संदेश ने 3 गेंदें खेली है और 10 रनों का योगदान। क्या कमाल की यहाँ पर बल्लेबाजी चलती हुई। हा, इथे निश्चित स्वरूपात आपण मित्रांनो पाहतो वाजेपूर येथील आदरणीय धनाजी पाटील इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडनं मला माहिती मिळते वाजेपूर विपक्ष आहे। हा जो सामना आहे मित्रांनो, सामना निश्चित स्वरूपात भारतीय क्रिकेट संघाचे माजी संघनायक आणि ज्यांना लॉर्ड्स लॉयन म्हटलं जातं ते दिलीप वेंगसरकर साहेबांच्या वतीने दोन्ही क्रिकेट संघाला खऱ्या अर्थाने ते शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत। आणि ज्या क्षणाची मित्रांनो आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो, पनवेल महानगर शिवसेनेचे महानगर प्रमुख आदरणीय श्री रामदास सेठ सेवाले साहेबांचं या क्रिकेट स्पर्धेसाठी व्यासपीठाकडे आगमन होत आहे। त्यांचा आम्ही गावदेवी क्रिकेट संघ खानाव यांच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत। स्वागतम, सुस्वागतम, स्वागतम। बिलकुल इथे आमच्याकडे सागर मांडवकर अतिशय चांगल्या प्रकारे माहिती गेल्या वर्षी याच मैदानावर खऱ्या अर्थाने भारतीय क्रिकेट संघाचे माजी संघनायक आणि लॉर्ड्स ज्यांना लॉयड म्हटलं जातं, कव्हर ड्राईव्हचा एक 80च्या दशकामधला सर्वाधिक ताकदवर फलंदाज दिलीप वेंगसरकर साहेबांची उपस्थिती गेल्या वर्षी याच व्यासपीठावर आपल्याला उपलब्ध झाली होती। धनाजी पाटील यांच्या अथक प्रयत्नाने खऱ्या अर्थाने त्यांच्या संकल्पनातून ती उपस्थिती आपल्याला प्राप्त झाली होती। ओ टू मनोहर। मैदान के अंदर हम लोड चलेंगे दोस्तों। गेंदबाज तैयार होगा, जयेश सिन्हा स्ट्राइक रन के ऊपर होंगे। संदेश पाटिल, टीम का टोटल स्कोर है 39। 13 की औसत अब तक बरकरार रखी है। बल्ले के बीचों बीच, दैट इज अ फ्लैट वन, सिक्सर। चौके के लिए गेंद ट्रैवल होती हुई चौके के मदद से पारी आगे बढ़ेगी। 43 रन ऑन स्कोर कार्ड, 43 रन स्कोर कार्ड के ऊपर। थैंक यू सो मच। क्या साझेदारी पनपी अब तक, क्या कमाल की बल्लेबाजी अब तक हमें देखने को मिली है। इन दोनों बल्लेबाजों के माध्यम से 2 विकेट जल्दी गिरे। अमीर पाटिल एक छक्का एक चौका जरूर लगाए थे, लेकिन उसके बाद नपीतुली यहाँ पर गेंदबाजी और बल्लेबाजी चलती हुई जबरदस्त मुकाबला यहाँ पर चलता हुआ। 2 गेंदे गुजर चुके चौथे ओवर की। टीम का टोटल स्कोर है यहाँ पर बात करेंगे 43, 43 रन स्कोर कार्ड के ऊपर। थैंक यू सो मच।
मैदान के अंदर लोड चलते, गेंद हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी और बल्लेबाज संदेश पाटिल के पारी का अंत होता बा। जोर का झटका है जोरों से लगा लगा, शादी बन गई उम्र कैद की सजा, हाँ सजा। जोर का झटका है जोरों से लगा हाँ लगा, शादी बन गई उम्र थँक्स डीजे मास्टर नितीन पाटील व्यासपीठावर पाहतो खानाव गावचे आदरणीय श्री पांडुरंग पाटील खानाव यांच्या वतीने क्रिकेट स्पर्धेला टी शर्ट स्पॉन्सरशिप करण्यात आलेले आहे, त्यांचा आपण इथे मनपूर्वक आपण स्वागत करतो। त्याच्यानंतर रिडगर क्रिकेट संघाला बिग सपोर्ट करण्यासाठी आमचे मित्र दीपक पाटील विद्यमान पोलीस पाटील आहेत, प्रमोद भगत मोरबे, तुमचं आम्ही मनपूर्वक स्वागत करू। त्याच्यानंतर आमच्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक स्वागत वलूया मनोहर पाटील यांच्याकडे। थैंक यू सो मच। यहाँ पर महागुरु गढ़गे सर, मैदान के अंदर हम लोड चलते, गेंदबाज तैयार है जय सिनारिया। इस ओवर की अगली गेंद समीर के लिए गेंद करी गई थी बल्ले के बीच में, और गेंद के बीच में कोई संपर्क नहीं हो पा रहा है। डॉट गेंद की समाप्ति होती भी हमारे साथ यहाँ पर जुड़ चुके स्कोरिंग की भूमिका में सोमनाथ भाई पाटिल वाजे से हमारे बीच में मौजूद है, उनका भी हम तहे दिल से शुक्रिया अदा करेंगे। जय सिनारे एक बार फिर से तैयार होंगे, अच्छी गेंदबाजी करी चौथे ओवर में, पहली गेंद पर चौका है तो उसके बाद 3 गेंदे डॉट है। समीर के लिए गेंद खोद कर निकाला था, इस गेंद को एक्स्ट्रा कवर के रीजन में खिलाड़ी वहां पर तैनात है, मिसफील्ड जरूर हुई, मिसफील्ड का फायदा उठाया, 2 रनों का इजाफा, 2 रनों की बढ़ोतरी होती हुई वाजीपुर क्रिकेट टीम धीरे धीरे कर आगे अग्रेसर होती हुई 45 के ऊपर पारी पहुंची है। समीर पाटिल की बात करेंगे, 7 गेंद में 10 की पारी अब तक उनके बल्ले से हमने देखी, और उनका साथ निभाने के लिए नए बल्लेबाज परेश पाटिल 5वें नंबर के खिलाड़ी। तो गेंदबाज तैयार है जय सिनारे, अच्छी गेंदबाजी करी क्योंकि पहले ओवर में 17 खर्चे थे और उसके बाद उनके ऊपर भरोसा किया और न पितुली गेंदबाजी। तर मित्रांनो, ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो की निश्चित स्वरूपात एक अफाट कर्तृत्व, एक जबरदस्त संघटन कौशल्य ज्यांच्या मनगटामध्ये आहे, उत्कृष्ट वक्तृत्व ज्यांच्या वाणीमध्ये आहे आणि उत्तुंग व्यक्तिमत्व ज्यांच्या स्वभावामध्ये आहे, असे शिवसेनेचे पनवेल महानगर प्रमुख सन्मान्य रामदास शेठ सेवाले साहेबांचं व्यासपीठावर इथे आगमन होत आहे। त्यांचं आम्ही क्रिकेट स्पर्धेचे यशस्वी आयोजक सन्मान्य माजी सरपंच नामदेव शेठ जमदाडे साहेब, शशिकांत शेठ खुटले आणि गावदेवी क्रिकेट संघ वाकडी क्रिकेट संघातील सर्व खेळाडूंच्या वतीने आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। स्वागतम सुस्वागतम, स्वागतम सुस्वागतम। इथे रामदास शेठ सेवाले साहेब व्यासपीठावर आगमन। मित्रांनो, आज आपण पाहतो खानाव गावचे आदरणीय बिंदास ठोंबरे जरी इथे उपस्थित नसतील, परंतु त्यांच्या माध्यमातून शिवसेना प्रमुख हिंदू सम्राट मान्य श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या औचित्य साधून प्रथमच पनवेलच्या मैदानावर आपण महानगर प्रमुख चषक ती क्रिकेट स्पर्धा खऱ्या अर्थाने शिवसेनेचे पनवेल महानगर प्रमुख आदरणीय रामदास शेठ सेवाले साहेबांच्या नावाने ओळखली गेली आणि एक मानाची स्पर्धा म्हणून त्या स्पर्धेचा सातत्याने आदर सन्मान केला गेला। आज रामदास शेठ सेवाले साहेब आपण खऱ्या अर्थाने इथे उपस्थित राहिल्याबद्दल तुमचं आम्ही मनपूर्वक इथे खऱ्या अर्थाने स्वागत करतो। एक असे व्यक्तिमत्व आहेत मित्रांनो की नद्या संत वाहून शांतीचा संदेश देतात, खडकातून मार्ग काढून खलखलणारे झरे कठीण मार्ग काढून ध्येय कसे गाठावे हे सूचित करतात। त्याप्रमाणे राजकीय क्षेत्रामध्ये पाहिलेले एक दमदार नेतृत्व ओटू सागर मांडवकर मनोहर पाटील। थैंक यू सो मच। तो मुकाबला शुरू करना है अंपायर, 4 ओवर की हुई समाप्ति, 4 ओवर के समाप्ति के बाद 49 रनों के ऊपर पारे पहुंच चुके। आज की रात में हमने सबसे बड़ा टोटल यहाँ पर देखा था, नेरेपाड़ा क्रिकेट टीम ने जो बनाए थे उस रनों का पीछा किया था, लगभग 55 रन जोड़े रिडगर क्रिकेट टीम ने, और क्या कमाल का मुकाबला जीते। पहला मुकाबला आज के दिन का जीता था हरिग्राम क्रिकेट टीम ने, दूसरा जीता रिडगर क्रिकेट टीम ने, और तीसरा मुकाबला यहाँ पर जारी है जय भवानी वाजीपुर और उनके खिलाफ खेलने वाली गोपाल कृष्ण धुंद्रे क्रिकेट टीम के बीच में। अंतिम ओवर लेकर किरणात उसांटकर, मुकाबला थोड़ा सा स्पीड अप करना है, जल्दी जल्दी फास्ट क्रिकेट आपको खेलनी है। गेंदबाज तैयार किरणात उसांटकर, उनके सामने बल्लेबाजी करेंगे इस साल का नया न्यू टैलेंट, यंग टैलेंट वाजीपुर क्रिकेट टीम का उभरता हुआ सितारा परेश पाटिल, 5वें नंबर के खिलाड़ी। गेंदबाज तैयार किरणात उसांटकर, ये गेंद सामने से छक्का, बल्लेबाज को समझ नहीं आई। प्रेशर क्रिकेट यहाँ पर बिल्कुल चलता, बात दबाव भरा माहौल, क्योंकि खिलाड़ी नए, जब भी खिलाड़ी
अपने बड़े टीम में डेब्यू करते हैं या फिर बड़े मंच के ऊपर खेलते हैं, बड़े टूर्नामेंट में खेलते हैं, उनके ऊपर एक मानसिक तौर के ऊपर दबाव भी होता है और बड़े बड़े खिलाड़ियों को भी हमने दबाव के नीचे विकेट फेंकते हुए और यहाँ पर बार बार डॉट गेंदे खेलते हुए हमने देखा है। गेंदबाज तैयार, किरनाथ उसाटकर राउंड द विकेट से ये गेंद आते हुए गैप में गेंद को धकेला, खिलाड़ी वहां पर तैनात है। एक से ज्यादा कुछ नहीं है, सिंगल डबल से कुछ नहीं बनेगा, लेकिन एक रन की मदद से 50 रन कंप्लीट। जय भवानी वाचुपुर क्रिकेट टीम 50 रन पूरे करे। यहां पर और 4 गेंदों के ऊपर 10 से 15 रन लेना चाहेगी और मुकाबले के अंदर महफूज होगी, अपने आप को सुरक्षित महसूस होगी। हा, याच्यानंतर जी लढत होणार आहे बघा, खानाव सचिन मुंडे आणि दिडगर अजित दोन्ही संघटनांनी व्यासपीठावर नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे। गेंदबाज तैयार होगा इस मर्तबा किरनाथ उसाटकर। समीर पाटिल के लिए गेंद, डेथ ओवर में गेंदबाजी करी जा रही है, यॉर्कर लाइन के ऊपर गेंदबाजी की जा रही है। इंटरनेशनल लेवल पर जहां पर इस तरीके की गेंदें काफी मात्रा में फेंकी जाती है, लेकिन क्रिकेट की दुनिया में पहली मर्तबा इस प्रकार की गेंद इंग्लैंड में एक शहर है दोस्तों यॉर्कशायर, वहां पर पड़ी थी और उसी से इस गेंद का नाम पड़ा था यॉर्कशायर, यॉर्कर। और यहां पर हम देख सकते हैं उसी गेंदों का यहां पर प्रयास किया जा रहा है। जबरदस्त गेंदबाजी किरनाथ उसाटकर के माध्यम से हम देख सकते हैं। सामने परेश पाटिल जो 5वें नंबर के खिलाड़ी है, 2 गेंदें खेली है, एक सिंगल उन्होंने लिया है। टीम का टोटल स्कोर 51, 51 रन स्कोर कार्ड के ऊपर। लंबे हिट चाहिए वाजीपुर क्रिकेट टीम को, कोशिशें जारी है, मेहनत जारी है, लेकिन बड़े स्ट्रोक आ नहीं रहे। और वाजीपुर क्रिकेट टीम के दर्शक, उनके समर्थक आस लगाकर बैठे कि कब बड़े छक्के देखने को मिलेंगे, कब रन बनाएंगे समीर पाटिल, कब यहां पर चौके छक्के लगाएंगे परेश पाटिल। इसकी पूरी जानकारी, क्योंकि 4 गेंदे सिर्फ 3 रन खर्च किए किरनाथ उसाटकर ने और अंतिम क्षणों में बाजी पलटी है, क्योंकि पिछले मुकाबले में हमने देखा था अंतिम ओवरों में रन रोके थे, नरेश भोपी ने मेडन ओवर फेंका था और वहां पर नेरेपाड़ा क्रिकेट टीम को इस टूर्नामेंट को अलविदा कहना पड़ा था। गेंदबाज तैयार, इस ओवर की 5वीं गेंद, बड़ा स्ट्रोक समीर पाटिल के बल्ले से निकलता हुआ, ये राहत की सांस दिलाने वाला एक और छक्का। थैंक यू सो मच। समीर पाटिल के बल्ले से ये दूसरा छक्का निकलता हुआ, अपने आप को रोक के रखा था। ऐसी काबिलियत आपके अंदर होनी चाहिए, छक्के नहीं भी आएंगे तो भी सिंगल डबल से आप वार कर सकते हैं, क्योंकि सर डॉन ब्रैडमन की ओससी सागर में मानवकर 99 की और उन्होंने अपने पूरे करियर में सिर्फ 6 छक्के लगाए थे। गेंदबाज तैयार होगा किरनाथ उसाटकर। राउंड द विकेट, अच्छा स्ट्रोक, कोई खिलाड़ी तैनात नहीं है। गेंद का इंतजार करना महंगा पड़ा, गेंद का इंतजार करते रह गए, क्योंकि हमेशा कहते हैं कि ट्रेन का इंतजार ट्रेन निकल जाती है, बस का इंतजार बस निकल जाती है, लड़की का इंतजार वो भी निकल जाती है, और यहाँ पर गेंद का इंतजार गेंद भी निकल चुकी है। 5 ओवर की भी समाप्ति। टीम का टोटल स्कोर है 62, 62 रन और जीतने के लिए 30 गेंद है और 63 रनों की आवश्यकता। हा, इथे याच्यानंतर जी लढत असणार आहे बघा, अजित दिडगर विपक्ष खाना सचिन मुंडे दोन्ही क्रिकेट संघाच्या संघटनांनी व्यासपीठावर यावं। इथे मान्यवरांना मित्रांनो आपण सन्मानित करणार आहोत। तर विनंती आहे रिडगर संघ, दुंद्रे संघ आपल्याला विनंती, लगेच मैदानावर जायचे, आपण लाईनअप करून वाजपूर संघ जाणार आहे। इथे आपल्याला विनंती आहे लगेच सुरू करायचे सामन्याला, कारण मान्यवरांची सुद्धा खूप सारी उपस्थिती आणि मान्यवरांना सन्मानित करण्यासाठी आपण वळूया मुख्य व्यासपीठाकडे। हॅलो, सर्वप्रथम इथे मान्यवरांना सन्मानित केले जात आहे मित्रांनो। एक दमदार व्यक्तिमत्वांचं आपण व्यासपीठावर इथे आगमन, तर कॅमेरा व्यासपीठावर फोकस करायचा आहे। साहेब रिच लाईव्ह, हा तर निश्चित स्वरूपात आपण मान्यवरांना इथे सन्मानित करणार आहोत मित्रांनो। आज रामदास शेठ सेवाले साहेब यांचा जर विचार केला, शहरी भाग असो ग्रामीण भाग असो, कारण त्यांनी अतिशय माणुसकी जोपासण्याचं काम आपल्या प्रत्येक क्षेत्राच्या माध्यमातून केलं। तिथे राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो किंवा शैक्षणिक क्षेत्र असो मित्रांनो, कारण पैशाने आपण पाहतो की माणसाची श्रीमंती ही त्या माणसाने आपल्या आयुष्यामध्ये किती पैसा कमवला याच्यावर अवलंबून नसते, तर त्या माणसाने आपल्या आयुष्यामध्ये किती माणसं जोडली, ती माणसं जोपासण्याचं काम, जोडण्याचं काम रामदास शेठ सेवाले साहेब तुमच्या माध्यमातून केलं। आणि तुमच्या माध्यमातून आम्ही बरेच व्यक्तिमत्व
मित्रांनो बघितलं की त्यांना शून्यातून विश्व निर्माण करता आलं, असे एक दमदार व्यक्तिमत्व आहात. तर अशा दमदार शिलेदाराचा सन्मान येथे आयोजन कमिटीच्या वतीने केला जात आहे. तर आमच्या क्रिकेट स्पर्धेचे लाडके आयोजक सन्मान्य माजी सरपंच नामदेव शेठ जमदाडे साहेब, आपणास माझी विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते शिवसेनेचे पनवेल महानगर प्रमुख आदरणीय रामदास शेठ शेवाले साहेब यांचं खऱ्या अर्थाने मायेची उबदार शाल, सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्माननीय गावदेवी क्रिकेट स्पर्धेची खऱ्या अर्थाने हे सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आपण इथे गौरव करावं. सन्माननीय नामदेव शेठ जमदाडे साहेबांच्या शुभ हस्ते आजचे प्रमुख पाहुणे, या क्रिकेट स्पर्धेची सर्वाधिक मोठी ओळख सन्माननीय रामदास शेठ शेवाले साहेबांना इथे सन्मानित केलं जात आहे. निश्चित स्वरूपात सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून रामदास शेठ शेवाले साहेबांना आम्ही आमंत्रित करतो. मित्रांनो की मनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली, स्वागतास वाहते ई सुमनांजली, स्वागत नसे हा तर हा एक जीवाला. आणि सन्मान्य रामदास शेठ शेवाले साहेब आपल्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. गावदेवी क्रिकेट संघ, वागडी क्रिकेट संघाचा हा क्रिकेटचा सहला. तर रामदास शेठ शेवाले साहेबांना या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आयोजक नामदेव शेठ जमदाडे साहेब आणि शशिकांत कुटले यांच्या शुभास्ते शाल, पुष्पगुच्छ आणि क्रिकेट स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित गौरव केला जात आहे. त्याच्यानंतर मी आयोजन कमिटीला आमंत्रित करतो आपल्या शुभास्ते सन्माननीय नितीन शेठ विनीत फर्नांडिस साहेब यांचा क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित सन्मान करावं. तर नामदेव मस्कर साहेब माजी सरपंच वाकडी, आपणास आमची विनंती असेल की व्यासपीठावर उपस्थित असलेले विनीत फर्नांडिस सर यांच्या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून मायेची उबदार शाल, सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि क्रिकेट स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन आपल्या शुभास्ते यथोचित त्यांचं गौरव करावं. त्याच्यानंतर सन्मान्य नंदू पाटील माजी उपसरपंच वाकडी, नंदू शेठ पाटील आपण समोर यायचे आहे. आपल्या शुभास्ते सन्माननीय विठ्ठल शेठ विक्टर फर्नांडिस सर यांचं आपण इथे स्वागत करावं. विक्टर फर्नांडिस साहेबांना क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून इथे सन्मानित केले जात आहे. नंदुशेठ पाटील माजी उपसरपंच वागडी यांच्या शुभ हस्ते. त्याच्यानंतर आमच्या आयोजन कमिटीला मी आमंत्रित करतो सन्माननीय श्री किसन पवार साहेब, आपण व्यासपीठावर यायचे आहे. आपल्या शुभ हस्ते मानगर नाईट क्रिकेट स्पर्धेचे यशस्वी आयोजक विद्यमान उपसरपंच आदरणीय श्री वैभव शेठ पाटील साहेब यांचं शाल, पुष्पगुच्छ आणि क्रिकेट स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन यथोचित आपल्या शुभ हस्ते, आपल्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा आपण इथे गौरव करावं. सामना सुरू करायचा आहे. पंचांना विनंती करतोय आणि खेळाडूंना विनंती सुद्धा आहे, सामना लगेच सुरू करायचा आहे. तर याच्यानंतर आमच्या आयोजकांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतो. आपल्या शुभ हस्ते रियासत अली साहेबांचा आपण इथे सन्मान करायचा आहे. रियासत अली साहेबांना इथे सन्मानित केले जात आहे. आमचे सन्मान्य बालू पवार साहेबांच्या शुभ हस्ते आयोजन कमिटी मेंबर्स आहेत. त्याच्यानंतर मी अशरफ शेख यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय रियासत अली साहेबांचा इथे सन्मान केला जात आहे. आपण एल्ड्रिल फर्नांडिस साहेबांचं आपण इथे स्वागत करावं. अशरफ शेख यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जात आहे. रामदास शेठ शेवाले साहेबांचे खंद्य समर्थक आदरणीय संदीप दादा पाटील खानाव यांना आम्ही पाहतो. खानावगाव तंटा मुक्त कमिटीचे अध्यक्ष आहेत. लहूदादा पाटील माजी सरपंच. तर मी सन्माननीय रामदास शेठ शेवाले साहेबांना आमची विनंती असेल, शिवसेनेचे पनवेल महानगर प्रमुख आपल्या शुभ हस्ते इथे मोरबे गावचे एक युवा आणि एक शिक्षित व्यक्तिमत्व सन्मान्य प्रमोद भगत यांचा आपण इथे सन्मान करावं. मित्रांनो की खुद ही खुद को कर बुलंद इतना की खुदा खुद बंदे से पूछे की बता तेरी रजा क्या है, असे खऱ्या अर्थाने बरेचसे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने समाजामध्ये वावरत असतात की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, खुद ही कर खुद को बुलंद इतना की खुदा खुद बंदे से पूछे की बता तेरी रजा क्या है, असे एका शिक्षित व्यक्तिमत्वाला पनवेल महानगर प्रमुख आदरणीय रामदास शेठ शेवाले साहेबांच्या शुभ हस्ते सन्मानित केले जात आहे. तर रामदास शेठ शेवाले साहेब, आपणास आमची विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते पुढचा सामना असणारे खाना विपक्ष रिडगर क्रिकेट संघाच्या दरम्यान आपण नाणेफेक करायची आहे. हॅलो. तर 63 धावांच्या पाठलागाला सुरुवात झाली. सामना पाहायला मिळतो वाजीपूर संघाविरुद्ध
दुंद्रे तर गोलंदाज तयार. पहिला चेंडू लेफ्ट आर्म द विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील होते, कुठलाही इशारा आला नाही. पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळते. पंचांचा इशारा आला, पंचांचा इशारा येतो. तिसऱ्या पंचांची मागणी इथे केली आणि मी आयोजकांना विनंती करेन तिसरे पंच आपण मैदानावर पाठवायचे. वाजेपूर संघानं पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी केली आणि त्या 62-63 धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या अंकामध्ये खेळणारा संघ पाहतोय आपण दुंद्रे. तर पंचांना विनंती, चला तिसरे पंच गोलंदाजच्या शैलीवर आक्षेप घेतला आणि गोलंदाज जयेश पाटीलच्या शैलीवर आक्षेप घेतल्यानंतर प्रचंड दबाव परिस्थिती इथे पाहायला मिळतोय. पहिल्या फेरीतील तिसरा सामना वाजेपूर संघ विरुद्ध दुंद्रे संघ. वाजेपूर संघ म्हटला तर नव्यानं उदयास आलेला संघ आहे. नौके खेळाडू या संघामध्ये नाईट स्पर्धेमध्ये खेळण्याचं त्यांचं स्वप्न होतं आणि आज त्यांचं स्वप्न इथे साकार होत आहे. समोर दुंद्रे संघ आहे, तो सुद्धा तेवढाच बलवान संघ. सामन्याचा निकाल काय स्पष्ट होईल हे सुद्धा चित्र आपण इथे पाहूया. गोलंदाज तयार जयेश पाटील. पुढचा चेंडू ऑन साइडला, बॅटच्या टोकाला चेंडू उंच उडालाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि फलंदाज आपण पाहतोय. पंचांचा इशारा, पहिला धक्का दुंद्रे संघाला. ए नाही बी फॉर बाळासाहेब ठाकरे. डीजे मास्टर खऱ्या अर्थाने नितीनचं कौतुक करावं लागेल, कारण शिवसेनेचे पनवेल महानगर प्रमुख आदरणीय रामदास शेवाळे साहेब इथे व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून हिंदू वृद्ध सम्राट मान्य श्री बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती निमित्ताने जी नवीन पनवेलच्या मैदानावर स्पर्धा झाली तिथे 2 लाख रुपयाची देणगी त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली होती. मित्रांनो, जोरदार टाळ्या शेवाळे साहेबांसाठी. ओटू सागर मांडवकर. थँक्यू व्हेरी मच. तर सन्मान्य रामदास शेवाळे साहेब यांना आपल्याला पाहायला मिळतोय. लक्ष विद्या ऑन साइडला प्रहार करतोय, चेंडू उंच उडालाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, दोघांची टक्कर. जेल घ्यायचं होतं लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाला, तो नाराज झाला, संपर्क केला नाही आणि मैदानावर थोडा थरार नाट्य सुद्धा पाहायला मिळालंय. एक गडी बाद झाल्यानंतर वाजेपूर संघ जो नवा क्रिकेटचा अनुभव त्यांच्याकडे, क्षेत्ररक्षणाची साथ लाभली नाही आणि त्या फलंदाजाला यश सुद्धा मिळालं. वेगानं धाव पूर्ण केले. 63 धावांचा पाठलाग करायचा दुंद्रे संघाविरुद्ध वाजेपूर असा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. तर या स्पर्धेसाठी ज्यांचे इथं आगमन झाले ते वाजे ग्रामपंचायतीचे उपसरपंच दिलीप शेठ पाटील साहेब यांचं सुद्धा इथे आगमन, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाज जयेश पाटील ऑन साइडला, एक्साइटिंग पॉवर, दिस इज अ बिग शॉट. चुकीला माफी नाही असं म्हटलं जातं आणि ही चूक केलेली आपण पाहतोय. फलंदाज बलवान ठरला आणि हा ठोकलाय 6 धावेसाठी षटकार. मिळालं जीवदान, याला मिळालं जीवदान, या फलंदाजाला मिळालं जीवदान. मेलेला कोंबडा जिवंत झालाय, गाजविल मैदान, मिळालं जीवदान. थँक्यू. तर जीवनदान मिळाल्यानंतर त्याचं उत्तर का असतं हे चित्र प्रेक्षकांना पाहायला मिळालं. फलंदाजानं 6 धावा ठोकल्या. किशोर शिनारे, आकाश उसाडकर फलंदाज किशोर. एकूण धावा धावफलकावरती आपण पाहतोय 8 या धावसंख्येवर. गोलंदाज तयार जयेश पाटील. ऑन साइडला आणखीन एक लॉफ करतोय, चेंडू उंच उडालाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि आता मात्र फलंदाज किशोर सिनारे इथे छेलबाद. दुसरा धक्का दुंद्रे संघाला. तर यानंतर लगेचच पुढचा सामना खेळवला जाईल. दोन्ही संघांना सुद्धा विनंती, हा सामना संपल्यानंतर आपल्याला सुद्धा विनंती, आपण लगेच रेडी राहायचंय. तर विजयासाठी 63 धावांचा पाठलाग दुंद्रे संघाविरुद्ध वाजेपूर अशा 2 युवा खेळाडूंमध्ये रंगणारे युद्ध आहे. नवीन फलंदाज मैदानावर गेलाय रोहित उसाटकर. बाद झाला फलंदाज आपण पाहतोय
अनिल चौधरी, बाद झाला फलंदाज आकाश उसाटकर, किशोर सिनारे खेळतोय आणि फलंदाज मैदानावर गेलाय तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचा रोहित उसाटकर. दुंद्रे आणि वाचेपूर याच विभागातील दोन संघ, नेरे विभाग दुंद्रे विभाग एकत्र झालाय आणि आज आपण पाहतोय वाकडीच्या नाईट स्पर्धेमध्ये सर्व संघ एकजूट झालेत. गोलंदाज तयार जयेश पाटील. फुटबॉलचा वापर, चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही. गोलंदाज जयेशने जी कमाल केली आणि वापसी सुद्धा मिळवली. मोठा फटका आल्यानंतर वापसी कशी मिळवायची हे चित्र पाहायला मिळतोय. 63 धावसंख्येला पाठलागाला सुरुवात झाल्या आणि एकूण धावा आहेत त्या 8 धावा, 2 गडी बाद. डी चे नितीन. करीत होती शत्रूंवरती सपासपाती वार, करीत होती शत्रूंवरती सपासपाती वार, ऐसी होती शिवरायांची विजयी तलवार, ऐसी होती शिवरायांची विजयी तलवार. थँक्यू. तर चांगली धून इथे ऐकायला मिळते. सानिया डीजेचे प्रोप्रायटर नितीन पाटील. वातावरण निर्मिती केले गेले, धमाल जल्लोष आनंदाचं वातावरण इथे आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय शिवाळे साहेब यांना सुद्धा मुख्य व्यासपीठावर पाहायला मिळतोय. सकाळ ट्रॉफीचे सुद्धा भव्य दिव्य आयोजक आपण त्यांना सुद्धा या स्पर्धेमध्ये पाहतोय. तर याच दरम्यान आपण व्यासपीठावर पाहतोय वैभव पाटील साहेब, जी मानगरच्या शिवशक्ती क्रिकेट संघ मानगर यांच्या वतीने नाईटची भव्य दिव्य स्पर्धा झाली होती. 5 वर्ष मानगर गावामध्ये नाईटची स्पर्धा झाली पाहिजे हे वैभव दादाने स्वप्न पाहिलं होतं आणि या वर्षी ते स्वप्न सत्यात उतरलं आणि मानगर गावामध्ये आपण शिवशक्ती क्रिकेट संघ मानगर आणि मानगरचे उपसरपंच वैभव दादा पाटील यांच्या अथक मार्गदर्शनानं आपण नाईटची स्पर्धा सुद्धा पाहिली. या मान्यवरांना सुद्धा व्यासपीठावर पाहायला मिळते. सन्मान्य विनीत फर्नांडिस, विक्टर फर्नांडिस, रियाज अली साहेब असतील यांना सुद्धा आपण व्यासपीठावर पाहतो. अनिकेत पाटील मानगर असतील, सन्मान्य अक्षय पाटील मानगर यांना सुद्धा व्यासपीठावर पाहायला मिळतंय. सन्मान्य अतिथी पंचांचा इशाराने नो बॉल. 63 धावांचा पाठलाग करायचा. एकूण धावा 9 गडी बाद झाले 2. सुरुवातीला धक्के मिळाल्यानंतर इथं मात्र या सामन्यामध्ये कमबॅक करेल येणारा फलंदाज रोहित उसाटकर कडून. त्यांच्या संघाला अपेक्षा आहे, अपेक्षा जागृत जरूर झाल्या असतील, मात्र रोहितचा कसा खेळ होईल हे सुद्धा आपण पाहूया. खोलवरचा चेंडू गोलंदाज नयन भगत. मात्र आम्ही करेक्शन सुद्धा केलं. पहिलं षटक निलेश पाटीलने फेकलं होतं. निलेश पाटील गोलंदाजाला पहिल्या षटकामध्ये 8 धावा दिल्या, 2 गड्यांना बाद केल्या आणि गोलंदाज नयन भगत. वाजेपूर संघाविरुद्ध दुंद्रे. वाजेपूर संघ म्हटला तर निश्चित आपण पाहतोय प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याचा फार्म हाऊस सुद्धा वाजेपूरला आहे. मग वाजेपूर गाव म्हटलं तर सलमान खानचा फार्म हाऊस सर्वांना आठवतो आणि त्याच गावातील हा संघ आहे. युवा खेळाडूंचा भरणा असलेला संघ धनाजी पाटील साहेब वाजेपूर हे सुद्धा या सामन्याचा आनंद घेत असताना. फुटबॉलचा वापर, चेंडू चाललाय डीप लॉंग ऑनला, चेंडू वेगाने दोघांची टक्कर. इथे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकानं संपर्क केला नाही आणि चेंडू सीमा पार. 4 धावेसाठी चौकार. बचना है हसीनों, तो मैं आ गया, ये बचना है हसीनों, तो मैं आ गया, हुस्न का मैदानाकडे लक्ष वेधूया. एकूण धावा 4 ने पुढे सरकतील. एकूण धावा आहेत त्या 14 या धावसंख्येवर. तर रिप्लाय सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला रिप्लाय सुद्धा पाहायला मिळाला. 2 खेळाडू एकत्र आले, संपर्क केला नाही. गोलंदाज तयार नयन भगत. एकूण धावा आहेत 14 आणि ते बघा फलंदाज बाद. 3रा धक्का बसतोय दुंद्रे संघाला. 15 तो हो गए 16 लग गया आई जवानी पटरी पे पाउन लाइन मारने का नहीं क्यों मारने का नहीं? अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब पावरफुल अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब पावरफुल. थँक्यू डीच्या लक्ष वेधू. आपण मैदानाकडे खानाव संघ इथे खेळणाऱ्या आणि खानाव संघाला सपोर्ट करण्यासाठी या स्पर्धेचे आमचे पुरस्कर्ते
दानशूर दात्या, लहू शेठ पाटील साहेब खानाव, संदीपजी पाटील साहेब खानाव, पांडुरंग पाटील साहेब खानाव आणि सचिन मुंडे जे आक्रमक अष्टपैलू खेळाडू आहेत आणि या स्पर्धेचे आमचे बाईकचे स्पॉन्सर सुद्धा आहेत. आपण यांना सुद्धा या स्पर्धेमध्ये पाहतोय. तर या दरम्यान ज्यांचे इथे आगमन झाले त्या राकेशबाई सिनारे आपण पाहतोय सेलिब्रिटी इव्हेंटचे जे मॅनेजमेंटचे ओनर्स आहेत राकेशबाई सिनारे यांचं सुद्धा इथे आगमन, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. तर मैदानाकडे लक्ष वेधूया. वाजेपूर संघाविरुद्ध दुंद्रे संघ असा सामना पाहायला मिळतोय. एकूण धावा आहेत त्या धावफलकावरती 16 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर निलेश पाटीलने दिला 8 धावा, 2 गडी बाद केला. नयन भगतने दिला आतापर्यंत चेंडू फेकले 5 आणि धावा दिल्या 7 धावा. तर आपण पाहतोय राकेशबाई सिनारे मग फेसबुकची प्रोफाईल पाहिल्यानंतर इंस्टाग्रामवर त्यांना पाहिल्यानंतर प्रत्येक अभिनेता अभिनेत्री समोर ज्यांचा जवळचा फोटो पाहायला मिळतोय. यावेळचा चेंडू लॉफ करतोय, चेंडू उंच उडालाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, गॉन कॅच, चौथा गडी बाद. एकूण धावा आहेत त्या धावफलकावर 16 धावा. आया देखो आया मसीहा सबके दिल पे छाया है धरती अंबर सारा समंदर दिखता उसका साया है फनकार है वो दमदार है वो अरे झुकर ना देखो अंगार है वो कहता है हर कोई सारे जमाने पे ठाकरे आया रे चांगली धून आपल्याला सानिया डीजेचे प्रोप्रायटर पाहायला मिळते नितीन पाटील दुंद्रे आणि त्यांच्याच गावातील संघ दुंद्रे खेळतोय. इथे वातावरण निर्मिती करण्यामध्ये सुद्धा नितीन पाटील यांचं योगदान आपण निश्चित पाहूया. एकूण धावा ते 16, गडी बाद झाले 4. गोलंदाज तयार नयन भगत वाजेपूर संघाकडून. लेफ्ट आर्म राऊंड विकेट, खोलवरचा चेंडू फटका कन्वर्ट करण्यासाठी प्रयत्न जरूर केला. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. एकूण धावा त्या धावफलकावर आपण धावसंख्या पाहतोय 16 धावा. तर महागुरु आमचे एम डी गडगे सर पाहुण्यांना सन्मानित करण्यासाठी आपण जरूर जाणार आहोत. मात्र एम डी गडगे सर ज्यांचे इथे आगमन झाले, मी मगाशी तो उल्लेख केला का राकेशबाई सिनारे आजच्या तरुण पिढीला प्रत्येक हिरो समोर फोटो काढायला आवडतं, प्रत्येक दिग्गज व्यक्ती समोर फोटो काढायला आवडतं. म्हणजे राकेशबाई सिनारे यांना तुम्ही इंस्टाग्रामवर पाहाल, फेसबुकवर पाहाल तर प्रत्येक अभिनेत्यासमोर त्यांचा फोटो आहे, ही त्यांची ओळख आहे. मग लहानपणी असताना राहुल द्रविड असेल, अनेक भारतीय संघाच्या खेळाडूंसमोर सुद्धा त्यांचा फोटो पाहायला मिळतोय आणि सिनेमा सृष्टीतील अनेक अभिनेता अभिनायकांसमोर सुद्धा त्यांचा संपर्क आहे असे राकेशबाई सिनारे यांना पाहायला मिळतोय. नुकताच काही दिवसापूर्वी नागराज मंजुले यांच्या समोर त्यांची भेट सुद्धा झाली. सनी वागचुरे असतील, गोल्ड मॅन यांचा सुद्धा त्यांचा खूप जवळचा संबंध आहे. आपण राकेशबाई सिनारे यांना व्यासपीठावर पाहायला मिळतोय. तर मान्यवरांना सन्मानित करण्यासाठी आपण जरूर वळूया मुख्य व्यासपीठाकडे. तर लक्ष वेधूया सामन्याकडे. एकूण धावा आहेत त्या धावफलकावर 16. नयन भगत धावा दिल्या या षटकामध्ये 8 धावा. पहिल्या षटकामध्ये निलेशने दिल्या 8 धावा. 18 चेंडू 47 धावेची गरज. सामना कोण जिंकेल? वाजेपूर संघाविरुद्ध दुंद्रे संघ असा सामना पाहायला मिळतोय. सनसनाटी सामना आहे. प्रेक्षक वर्ग सुद्धा या सामन्याचा आनंद घेत असताना तर आमच्या स्टेजच्या समोर बच्चे कंपनी, छोटे बच्चे कंपनी यांना विनंती करू आपण गडबड करू नका. तर पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय रमेश पवार आणि एका बाजूला हॅलो महेश जाधव, हरिग्राम क्रिकेट संघाचे संगणक महेश जाधव आपण व्यासपीठावर यायचे आहे. योगेश पवार आमचे आयोजन कमिटी मेंबर्स आहेत, आपल्याला व्यासपीठावर आमंत्रित करतात, यावं आपण लगेचच. तर लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये इंडोसन कंपनीचे मॅनेजर संजय चोरगे यांना सुद्धा आपण पाहतोय. स्पर्धेचे आयोजक आणि आमचे मुख्य पंच विश्राम घेत असताना त्यांच्या अनुपस्थितीमध्ये. मात्र सामना इथे अटीतटीची लढत. पुन्हा एकदा वळूया मॅच कडे लक्ष वेधूया. 18 चेंडू 47 धावेची गरज. धावा त्या धावफलकावर 16. गोलंदाज सज्ज होईल निलेश पाटील. पहिलं षटक हाताळलं. निलेशने दिल्या होत्या 8 धावा. 2 गड्यांना निलेशने बाद सुद्धा केला. तो वाजेपूर संघाचा गोलंदाज निलेश. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. 5वा गडी बाद झाले. धावा त्या 16.
थँक्स डीजे मास्टर या क्रिकेट स्पर्धेसाठी मान्यवर आदरणीय महेंद्र ठाकूर साहेब पनवेल यांचं आगमन झालेलं आहे. गावदेवी क्रिकेट संघ वाकडी यांच्या वतीने आपल्याला व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. यावं व्यासपीठावर आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. त्याच्यानंतर सन्मान्य मंगेश शेठ लबडे साहेब हे सुद्धा व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी महेश मस्कर यांना व्यासपीठावर आमंत्रित करत आहे. महेश मस्कर, आपणास आमची विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते सन्मान्य मंगेश लबडे यांचा आपण शाल, पुष्पगुच्छ आणि गावदेवी क्रिकेट स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन आपल्या शुभ हस्ते यथोचित त्यांचं गौरव करावं. तर लक्ष विद्या पुन्हा एकदा सामन्याकडे गावदेवी क्रिकेट क्लब वाकडी यांच्या वतीनं आयोजित. पंचांचा इशारा आलाय, तिसऱ्या पंचांची मागणी आणि मी आतिश जमदाडे आमचे आयोजक आपण जायचे अमित जातील. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये गोलंदाज निलेश पाटीलच्या शैलीवर इथे आक्षेप घेतलाय. दुंद्रे संघ धावसंख्येच्या पाठलागाला सुरुवात झाली, मात्र चेंडू आणि धावांचं अंतर पाहिलं तर चेंडू आणि धावांचं अंतर मध्ये 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 47 धावांची गरज आहे. कालच्या रात्रीमध्ये आम्ही बामणडोंगरी संघाला या स्पर्धेमध्ये पाहिलं. कल्पेशची अफलातून फलंदाजी पाहिली, भानुदासची अफलातून फलंदाजी पाहिली आणि धावसंख्येचा उच्चांक कालच्या रात्रीमध्ये ठोकला होता तो बामणडोंगरी संघानं. मात्र आजची रात्र कोण गाजवणार? हरिग्राम संघाने एक सामना जिंकला, त्यानंतर आपण पाहतोय मागच्या सामन्यामध्ये सुद्धा अतिशय रंगत पाहायला मिळाले. मैदानाकडे लक्ष देऊ आपण. विजयाच्या पाठलागाला निश्चित सुरुवात झाली. यानंतर पुढची लढत खानाव संघ इथे खेळणार आहे. सचिन मुंडे संघाचे संघनायक. खानावचा परफॉर्मन्स वैभवदादा पाटील यांच्या मानगर स्पर्धेमध्ये पाहिला. खानाव संघ टॉप 3 मध्ये क्वालिफाय झाला होता. तर यानंतर रिडगर आणि खानाव असा सामना रंगेल. गोलंदाज तयार निलेश. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, सिंगल डबल न काही होणार नाही. क्षेत्रक्षणाचा 7 ला बद नाही. दुसरे धावेसाठी जरूर निघाले होते, मात्र सिंगलच असेल. 1 ने धावसंख्या पुढे सरकेल. एकूण धावा आहेत त्या 18 धावा. चेंडू आणि धावांचं अंतर पुन्हा एकदा आपण इथे पाहूया. गोलंदाजांना आपला दर्जा इथे खूप चांगला दाखवला, मात्र फलंदाजांना दरारा इथे निर्माण करावं लागेल. 15 चेंडू 45 धावा. चेंडू आणि धावांचं अंतर थोडं मोठं पाहायला मिळतंय आणि हे आव्हान स्वीकारताना फलंदाज अपयशी. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या सिंगल डबलला मात्र जरूर संघ प्रवास करतोय. पण विजयाच्या दिशेने वाटचाल करायचं असेल तर इथून टोळेबाजीची गरज आहे, इथून षटकार चौकाराच्या आतषबाजीची गरज आहे आणि ते रणशिंग फुंकावे लागेल ते फलंदाजी करणाऱ्या दुंद्रे संघाला. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 14 चेंडू 44 धावा. वाजेपूर संघ विरुद्ध दुंद्रे संघ असा सामना पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार निलेश पाटील. कोलवरचा चेंडू खोदून काढला. चेंडू पाहतो आपण लॉंग ऑन सीमारेषेकडे. पंच रमेश पवार यांचा इशारा आलाय. U6 6 धावा. घाबरला मला घाबरला. तेरी दुश्मन दुश्मन मेरा थँक्यू. तर सानिया डीजेचं कलेक्शन बघा किती अप्रतिम आहे. आपण लहानपणी असताना जो सिनेमा पाहिला होता आणि त्यामध्ये तात्या विंचू झपाटलेला सिनेमा होता आणि त्यामध्ये आपण पाहिलं आवाज. गोलंदाज तयार. ऑन साइडला आणखीन एक प्रहार. इथे फलंदाज आक्रमक झालेत. डीप स्क्वेअर लेगला दणदणीत षटकार. U6 बॅक टू बॅक 2 सिक्सेस. यार खिली चंपा खुश हुई रंभा देखो पेड़ लंबा सकक मारा खंबा खड्यात ए हो. खऱ्या अर्थाने ही आहे सानिया डीजे साऊंड सिस्टीमची सागर. खऱ्या अर्थाने ओळख. नितीन तुझं अभिनंदन करू. खानाव क्रिकेट संघ आपण इथे पाहतो. खऱ्या अर्थाने खानाव क्रिकेट संघ गावदेवी खानाव, कारण खानाव क्रिकेट संघाने सचिन मुंडे यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने जे स्वप्न बघितलं होते, खऱ्या अर्थाने नाईट क्रिकेट स्पर्धेची ट्रॉफी उचलण्याचं, ते स्वप्न मात्र मानगर ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आदरणीय वैभव शेठ पाटील यांच्या माध्यमातून जी नाईट क्रिकेट स्पर्धा रंगली आणि त्या स्पर्धेमध्ये मात्र खानाव क्रिकेट संघाने बघितलेलं स्वप्न पूर्ण झालं
कारण भारताचे माजी दिवंगत राष्ट्रपती मिसाईल मॅन माजी राष्ट्रपती दिवंगत आदरणीय अब्दुल कलाम नेहमीच म्हणायचे की उघड्या डोळ्याने बघितलेले स्वप्न एक ना एक दिवस खऱ्या अर्थाने पूर्ण होतात आणि ते स्वप्न पूर्ण मात्र खानाव क्रिकेट संघाचं झालं. अभिनंदन असेल. पुढच्या सामन्यामध्ये रिडगर क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. निर्णय आपला कलवाचा आहे. ओव्हर टू सागर मांडवकर. तर याच दरम्यान अमर चौधरी साहेब यांच्याकडून फलंदाजांना हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. 2 षटकार ठोकलेत फलंदाज. आपण पाहतोय किशोर शिनारेच्या बॅट मधून 2 सलग षटकार पाहायला मिळाले. विजयासाठी टार्गेट आहे एकूण 63 धावांचा पल्ला पार करायचे. 12 चेंडू 32 धावा. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहिली. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. एमडी सर, आपण इथे सामना पाहायला मिळतोय वाजेपूर संघाविरुद्ध दुंद्रे संघ. जसा सामना आक्रमक होईल तसे डीजे ऑपरेटर सुद्धा प्रेक्षकांचे एंटरटेनमेंट करतील. सामन्यामध्ये विजय कोण साकार करणार हे सुद्धा चित्र आपण इथे पाहूया. 12 चेंडू 32 धावा. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर. चला, खेळाडूला विनंती आहे. वाजीपूर संघ आपल्याला विनंती, आपण खूप वेळ घेता कारण अजूनही एक सामना खेळवायचे पहिल्या फेरीतील आणि 2 संघ आजच्या सुपर 8 मध्ये क्वालिफाय होतील. तर 12 चेंडू 32 धावा. लक्ष विद्या पुन्हा एकदा या लढतीकडे. विजय कोण साकार करणार आपली महत्वाची भूमिका बजावण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झालेत. पण वाजीपूर संघाचं संतुलन आपल्याला जबरदस्त पाहायला मिळतं. थोडासा पिछाडीवर या सामन्यामध्ये फलंदाजी करणारा आपण पाहतोय दुंद्रे संघ. आघाडीवर वाजीपूर संघाचा गोलंदाज सज्ज होईल. सुदर्शन पाटील पहिला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. इथे मात्र पंचांचा इशारा आला. अवांतर चेंडू. धाव सुद्धा पळून काढले. राग आक्रोशाचं वातावरण आणि ही ग्रामीण क्रिकेट खेळाडूची खेळाची ओळख. लगी तो टाळी नाही तर सुनो गाली. मैदानाकडे लक्ष विद्या. राग आक्रोश. जर तुम्ही खराब कामगिरी केली एमडी सर तर मैदानातच तुम्हाला अपमान सहन करावा लागतो आणि त्यापेक्षा जास्त अपमान तुम्हाला बाहेर सहन करावा लागतो. आणि मैदानावर आपला 100% योगदान देण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झालेत. बॅटची कडा आणि चेंडू चाललाय फाईन लेगला. आउटफील्डचा पुरेपूर वापर. चेंडू 4 धावेसाठी चौकार. तर अमर चौधरी साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज झाले आणि मानकरी ठरतोय किशोर सिनारे. किशोर सिनारेने सामन्याचे सर्व सूत्र आपल्या हातामध्ये घेतलेत. जबाबदारीचं ओझ घेऊन तो मैदानामध्ये उतरलाय. गोलंदाजच्या दबावाखाली तो खेळत नाही. तो आपला नैसर्गिक खेळ दाखवतो. अफाट गुणवत्ता त्याच्याकडे. एकूण धावा आहेत 37. येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी 26 धावेची गरज. अजूनही पल्ला दूर आहे. आपला नैसर्गिक खेळ खेळण्यासाठी फलंदाज किशोर सिनारे सज्ज झालाय. चेंडू पकडतोय क्षेत्ररक्षक. 1 धाव पूर्ण होईल. येणारे चेंडू शिल्लक राहिले. 10 चेंडू आणि 25 धावेची गरज. फलंदाजांना पोषक असलेली खेळपट्टी निर्विवाद वर्चस्व फलंदाजांना सिद्ध करावं लागेल. मात्र विजय साकार कोण करेल, कोणाचं वर्चस्व असेल, शहानिशा जरूर केली जाईल. 2 संघ आमने सामने. वाजेपूर विरुद्ध दुंद्रे. 10 चेंडू 25 धावा. एकूण धावा आहेत 38. गोलंदाज सुदर्शन पाटील वाजेपूर संघाकडून. पुढचा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर आणि त्या दबाव परिस्थिती निर्माण झाल्या. अवांतर धावसंख्या पुढे सरकेल. पंचाने इशारा केला अवांतरचा चेंडू. संघ पुढे सरकणारे. इथून पुढे सामन्याचा रंग का असेल. येणारे 10 चेंडू आणि 24 धावा. जर षटकार चौकारांची आतषबाजी झाली, जर षटकार चौकारांची टोळेबाजी झाली तर कदाचित सामना जिंकता येईल. तो दुंद्रे संघाला वाजेपूर संघ सामना खेचून आणेल. तर पंचांशी आपण कुठलाही वाद घालायचा नाही ही सुद्धा खेळाडूंना विनंती आहे. सामना मात्र वातावरण गरम झालंय. पाहायचे काय होईल सामन्यामध्ये. येणारे 10 चेंडू 24 धावा. गोलंदाज तयार सुदर्शन पाटील. पुढचा चेंडू. सुरेख चेंडू. नाईस लाईन. यष्टीरक्षकाचं साथ लाभलं नाही. क्षेत्ररक्षकानं मात्र बॅकअप केलं. 1 धाव रोखता येणार नाही या मैदानावर.
9 चेंडू आणि विजयासाठी 23 धावेची गरज. वाजेपूर विरुद्ध दुंद्रे असा सामना उत्तर सामना मात्र इथं कठीण पाहायला मिळतोय. दुंद्रे संघासाठी ज्या खेळाडूकडे सुप्त क्षमता आहे, ज्या खेळाडूने या मैदानावर एक नवा रंग आपण निर्माण केलाय तो किशोर सिनारे अजूनही मैदानावर. गोलंदाज तयार. टप्पा पडल्यानंतर काहीसा चेंडू खाली राहिला. गोलंदाज सुदर्शन फलंदाच्या शैलीचा अभ्यास केला, किशोरच्या खेळीचा त्याने अभ्यास केला. तो कशा पद्धतीने खेळतो, फुटवर्क कसं वापरतो, शॉट सिलेक्शन कशा पद्धतीने करतो आणि त्याच्या समोर मात्र सुदर्शननं आपल्या तंत्राचा वापर केला. सामना मात्र कठीण होत चाललाय. येणारे 8 चेंडू आणि 23 धावा. एक मोठा फटका आला तर रंगत निर्माण होईल सामन्यामध्ये. खोलवरचा चेंडू ड्राईव्ह करतोय, चेंडू चाललाय लॉंग ऑफला. सिंगल असेल मात्र सिंगलला सामना कठीण होणार आहे दुंद्रे संघाला. वाजेपूर संघाच्या गोलंदाजचं वर्चस्व पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आणि आपण इथे पाहतोय 7 चेंडू आणि 22 धावेची गरज. तर वाजेपूर संघाचे बिग सपोर्टर पदू वाघ साहेब हे सुद्धा या सामन्याचा आनंद घेत असताना क्रिकेटचे हाऊस सुद्धा त्यांना खूप हे आणि इथे सुद्धा त्यांना सुद्धा या सामन्याचा आनंद घेताना पाहतोय. 7 चेंडू 22 धावा. गोलंदाज तयार. राऊंड विकेट लॉफ करते चेंडूला. यस इट इज. पंचांचा इशारा आलाय. वेल शॉट, बिग हिट केलंय 6 धावेसाठी. मिड विकेट सीमा पार षटकार. 6 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र समीकरण बनतोय एक नवे समीकरण. 6 चेंडू 16 धावा. किशोर सिनारेने केलाय या सामन्यामध्ये कमबॅक. अरे आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, अख्ख्या महाराष्ट्रात फक्त मंदाबाईचीच हवा. तर 6 चेंडू 16 धावा. कुणाला संगनायक प्राचारण करेल चित्र मैदानावर आपण पाहूया. आपण पाहतो यशाची हवा दोन्ही संघाच्या डोक्यामध्ये नक्कीच शिरली असेल, मात्र विजय साकार कोण करणार. अतिशय रंगतदार लढत इथे पाहायला मिळतोय. सुदर्शन या षटकामध्ये दिल्या 16 धावा, निलेशनं दिल्या 15 धावा, नयन भगतनं दुसऱ्या षटकामध्ये दिल्या होत्या 8 धावा. निलेशला आपण पहिल्या षटकामध्ये पाहिलं 8 धावा. 2 सुरुवातीच्या षटकामध्ये वाजेपूर संघानं खूप चांगली गोलंदाजी केली, पण दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या षटकावर धुलाई फलंदाजाकडून पाहायला मिळतं. फलंदाज मैदानावर अजूनही उभा आहे किशोर सिनारे. 2 षटकार 1 चौकाराच्या मदतीनं सामन्यामध्ये व्हेरी गुड कमबॅक केला. टफ बॅटिंग, सच अ गिफ्ट बॅटिंग साईड. सामना कोण जिंकेल, धावसंख्येचा वनवा अजूनही पेटवावा लागणार आहे. भयानक सामना पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. 6 चेंडू 16 धावा. जर मोठे फटके आले तर सामना जिंकेल दुंद्रे संघ. संपूर्ण जबाबदारी आहे फलंदाज किशोर सिनारेवर. 6 चेंडू 16 धावा. खेळाडूंना विनंती आहे थोडा झटपट क्रिकेट आपण खेळायचे, कारण वेळ खूप कमी आहे. अजूनही पहिल्या फेरीतील एक सामना इथे आयोजकांना खेळवायचा आहे, आपण याची नोंद घ्या. तर धावा नमूद झाल्या धावपलकावर 47. येणारे 16 चेंडू आणि आपण पाहतो 16 धावा 6 चेंडू मध्ये करायचे आहेत. विनिंग प्रेडिक्शन अनालिसिस इथे पाहायला मिळते. तर नवीन समीकरण पुन्हा एकदा फलंदाज तयार होईल. कुणाल दवणे सुद्धा आहे नॉन स्ट्रायकरीनला आणि स्ट्रायकरीनला किशोर सिनारे. 6 चेंडू 16 धावा आणि इथे मोठा फटका. गगनचुंबी, गगनभेदी 6 धावेसाठी षटकार. सामन्यामध्ये रंगत निर्माण होत चालले. 5 चेंडू आणि 10 धावेची गरज. देवचे रोबा माझा भला, माझ्या पाठी उभा राहिला. देवचे रोबा माझा भला, माझ्या पाठी उभा राहिला. अतिशय रंगतदार लढत इथे पाहायला मिळते. असे सामने पाहायला प्रेक्षक वर्गांना नेहमी आवडतं. जिंकू किंवा मरू, करो या मरूची लढाई. 5 चेंडू 10 धावा. किशोर सिनारेसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. व्हेरी गुड बॅटिंग. गोलंदाज परेश पाटील.
सुरेख चेंडू ड्राईव्ह करतो चेंडूला डीप स्क्वेअर लेगला एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी किशोरला स्ट्राईक देणं महत्वाचं आहे आणि क्षेत्ररक्षक चूक करत असताना जिथे एक धाव होती चेंडू मात्र गेलाय. निश्चितच गोलंदाज मेहनत करतोय. पंचांचा इशारा येईल व्हेरी क्लोज डिसिजन असणार आहे. आमचा प्रेक्षक वर्ग सुद्धा आणि किती धावा असतील ही सुद्धा माहिती येईल. पंचांचा इशारा आलाय आणि त्या दे धक्का आणि घे छक्का 6 धावा मिळला या चेंडूवर. जिथे आपण पाहिलंय षटकार आपण पाहतोय 6 धावेचा मात्र इथे पळून 2 धावा काढल्या आणि क्षेत्ररक्षकांची साथ लाभली नाही. वाजीपूर संघाला डोकं खाजवण्याची वेळ आली. जिथे समीकरण होतं रिप्लाय सुद्धा आपल्याला सायप्रिसच्या लाईव्ह माध्यमातून पाहायला मिळतोय. एक चुकी तुमच्या पराभवाला कारणीभूत असते हे चित्र पाहायला मिळालं. 6-16चं समीकरण होतं ते 4 चेंडू 4 धावेची गरज. हाय व्होल्टेज सामना टफ मॅच. 4 चेंडू 4 धावा आहेत. एकूण धावा आहेत त्या धावफलकावर 59. 63 धावांचं लक्ष होतं आणि कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. व्हेरी क्लोज मॅच. 12 चेंडू मध्ये 32 धावेचं योगदान देणारा किशोर सिनारेनं या सामन्यामध्ये अफलातून जिगरबाज खेळी केल्या. 4 चेंडू 4 धावा. क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव पूर्ण दुसरे धावेसाठी निघालेत. स्ट्राईक रोटेट केली जाईल. आता मात्र बाद करण्याची संधी. एक क्षेत्ररक्षकाने चुकी केली गोलंदाजानं चुकी केली. सामन्यामध्ये अजूनही रंगत निर्माण आहे. काल सामना पाहिला होता आम्ही याच रात्री स्पर्धेमध्ये. कालच्या रात्रीमध्ये दापोले आणि कामोटे 12 चेंडू मध्ये 10 धावेची गरज होती. 6 चेंडू मध्ये 8 धावेची गरज होती आणि तो सामना जिंकला होता गोलंदाजी करणाऱ्या कामोटे संघानं. या सामन्याचा निकाल काय असणार आहे ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सुद्धा या सनसनाटी सामन्याचा आनंद घेतोय. प्रेक्षकांची मन जिंकणारा सामना. येणारे 3 चेंडू 3 धावेची गरज. 3 चेंडू आणि 3 धावा वाजेपूर संघाविरुद्ध दुंद्रे संघ. यंगिस्तान खेळाडूंचा हा सामना आहे. 908 प्रेक्षक ऑनलाईन प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेतोय. धमाल जल्लोष आनंदाचं वातावरण. मात्र एक नवी संजीवनी घेऊन आलेला किशोर सिनारेनं खऱ्या अर्थानं सामन्यामध्ये कमबॅक केलं. तो मैदानावर पूर्णपणे सेट झालाय. सावकार षटकारांची धुमत चक्री त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. रक्तामध्ये भिनलेलं क्रिकेट आणि विजयाची उर्मी घेऊन मैदानामध्ये उतरलेला किशोर आपल्या संघाला घवघवीत यश मिळवून देईल का गोलंदाज परेश पाटील विजय खेचून आणेल. 12 चेंडू मध्ये 38 समीकरण होतं ते 3 चेंडू 3 धावा. व्हेरी क्लोज मॅच. गोलंदाज तयार परेश पाटील. स्लोअर वनचा चेंडू क्षेत्ररक्षणाचा साथ लाभला नाही. वाजेपूर संघानं सामना मात्र गमावलाय तो क्षेत्ररक्षकांच्या चुकीमुळं. लेग बायच्या रूपाने 4 धावा मिळाल्या आणि चांगला सामना प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळाला. पहिल्यांदा नाईट स्पर्धा खेळण्याचं वाजी संघानं स्वप्न पाहिलं होतं. मात्र त्यांच्या प्रयत्नांचं सुद्धा आपल्याला कौतुक करावं लागेल. चांगला परफॉर्मन्स. आपण केलेल्या थोड्याशा चुका मात्र सामना